आहे त्या परिस्थितीत राहणं नेहमीच सुखावं वाटत असतं. जे काय चालू आहे ते तसंच राहावं, आयुष्यामध्ये काही बदल घडू नयेत. जे काय चालू आहे रुटीन ते जास्तीत जास्त कम्फर्टेबल कसं होईल याकडेच आपलं लक्ष असतं, हो की नाही? तर प्रत्येक गोष्ट जे काय आपण खरेदी करतो ते सुद्धा आपण आपल्या कम्फर्टसाठी, म्हणजे अगदी मोबाईल असेल किंवा एक आरामदायी खुर्ची असेल किंवा आपलं पांघरूण बेड, जे काय असेल गोष्टी किंवा घरातल्या काही किचनमधल्या काही वस्तू, जास्तीत जास्त आपण खरेदी याचसाठी करतो की आपल्याला त्यातून कम्फर्ट वाटावा. आणि काय होतं ना की एका लिमिटपर्यंत आपण हे करतो आणि जेव्हा आपलं आयुष्य सगळं कम्फर्टेबल आहे तर त्यातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करणं आपल्याला नको वाटायला लागतं. आता याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर मस्त थंडीचे दिवस आहेत, तर अशा वेळेला मस्तपैकी पांघरुणामध्ये पडून राहायचं आणि एक चहाचा गरमागरम कप हाताशी घेऊन तो रिचवत मस्तपैकी राहावं असं आपल्याला थंडीच्या दिवसात वाटतं. पण हे किती वेळ शक्य आहे? कधीतरी आपल्याला त्या पांघरुणातून बाहेर यावंच लागेल, थंडीत थंडगार जमिनीवरती पाय ठेवावेच लागेल, कारण असं तर आयुष्य पुढे सरकणार नाही ना. तर यालाच म्हणतात कम्फर्ट झोन. प्रत्येकजण आयुष्यामध्ये आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहणं त्यांना सुखावह वाटत असतं, पण त्यातून त्यांना बाहेर पडावंच वाटत नाही. आणि ही परिस्थिती एका मराठी गाण्यातून इतकी सुंदर रीतीने वर्णन केलेली आपण पाहू शकतो की ते गाणं आहे आपल्या बाबूजींनी गायलेलं, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तर या ओळी इतक्या सुंदर आहेत की ह्या पूर्ण गाण्यामधून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला हे कितीही सुंदर वाटत असेल तरी हा सोन्याचा पिंजरा आहे आणि तुम्हाला जर आनंदी स्वच्छंदी मनासारखं जगायचं असेल तर या पिंजऱ्यातून तुम्हाला झेप घ्यावीच लागेल आकाशामध्ये. कधी पण कष्टाविण फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते, हृदयात व्यथाही जळते, का जीव होई बावरा, सोडी सोन्याचा पिंजरा. हे आयुष्यामध्ये जे काही सुख मिळालेली आहेत त्यातून आपल्याला आपलं शरीर सोकावलेलं असतं, त्यातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करावं असं वाटत नाही. आणि हा एक सोन्याचा पिंजरा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण यातून आपली प्रगती कधीच होणार नाही. आपण काही यशस्वी विशेष काही ज्यांनी काही प्रावीण्य मिळवलेलं आहे आयुष्यामध्ये, काही वेगळ्या स्थानावरती आहेत, अशा लोकांकडे जेव्हा आपण पाहतो तर तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांनी या कम्फर्ट झोनला तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामधून ते बाहेर आलेत. जास्तीत जास्त डिस्कम्फर्ट कसं होईल, काहीतरी परिश्रम, काहीतरी वेगळं ध्येय, काहीतरी वेगळा मार्ग त्यांनी अवलंबला आणि तेव्हाच ते या स्थानापर्यंत पोहोचू शकलेले आहेत. तर तसं जर आपल्याला काही घडवायचं असेल आपल्याला स्वतःला, तर या कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर पडलंच पाहिजे. बऱ्याच गृहिणींना असं वाटत असतं की जीवनात ही घडी अशीच राहू दे, निवांतपणे आपलं सकाळी उठलं, सकाळचं सगळे कामं झाले, चहा पाणी झालं, डबे झाले, नवरा गेला कामावरती, मुलं गेले शाळेला, की मस्तपैकी मोबाईल घ्यायचा, कॉटवरती लोळत पडायचं आणि मग स्क्रोलिंग करता करता 3-4 तास कसे निघून जातात काहीच कळत नाही. आणि मग परत तेच संध्याकाळचं रुटीन चक्र, पुन्हा दुसरा दिवस उगवतोय. दिवसेंदिवस, वर्षामागून वर्ष अशीच चाललेली आहेत आणि मग कधीतरी आपल्या लक्षात येतं की अरे याची एवढी प्रगती झाली, त्याची तेवढी प्रगती झाली आणि आपण मात्र आहोत त्याच जागी आहोत. मग ही कंडिशन आल्यानंतर तरी जागं झालं पाहिजे. तर काय करता येईल? तर ज्या गोष्टी आपल्याला करण्याचा कंटाळा येतो तर त्या गोष्टी आपण नक्की आवर्जून करून पाहिल्या पाहिजेत, म्हणजेच आपल्या ह्या कम्फर्ट झोनला आपल्याला ब्रेक करता येईल, कुठेतरी यातून आपल्याला मुक्तता मिळवता येईल. जे काय आपलं रुटीन आहे ते तोडून त्यातून वेगळा मार्ग आपल्याला चोखाळायचा आहे. कधी कधी काय असतं की बऱ्याच जणींना आपल्याला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटत असते, 4 लोकांमध्ये बोलण्याची भीती वाटते, स्टेज करेज नसतं. आता बऱ्याच जणींचा खूप सुंदर आवाज असतो, गाता येतं, पण केवळ धैर्य नाही आहे, त्यामुळे आवाज कापतो, सराव नाही आहे. मग ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते त्याचा आधी अभ्यास केला पाहिजे. जेव्हा आपल्याला त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती होते, त्याचं नॉलेज जेव्हा आपल्याला मिळतं तर तेव्हा त्याची भीती नाहीशी होत असते आणि मग ते करून पाहिलं पाहिजे. आता आपल्याला 4 लोकांमध्ये गेल्यानंतर कन्व्हर्सेशन सुरू करायला पण भीती वाटते, अनोळखी लोकांसोबत बोलायला नको वाटतं. काय बाबा, कसं बोलायचं, कसं विचारायचं त्यांना, काहीतरी जर तुम्हाला काही शंका आहे, विचारायचं आहे, तरीसुद्धा धैर्य होत नाही की कसं विचारावं आणि त्यांनी काही उत्तरच दिलं नाही तर, त्यांनी शिष्टपणाच केला तर. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती कुठंतरी आपल्या मनातल्या भीतीला
जेव्हा आपण तोडून बाहेर येऊ तेव्हाच आपण बोल्डपणे समाजामध्ये वावरायला शिकू. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण यातून मार्ग काढू शकत असतो. आपण पाहिलं आहे की ट्रेन जेव्हा एका रुटीन स्पीडमध्ये चालू असते तेव्हा ती छान अशी चालू असते, पण जेव्हा ती रूळ बदलते, ट्रॅक बदलते, तेव्हा थोडासा खडखडाट हा होतोच. हादरे बसतात, थोडा खडखडाट आवाज होतो. अशाच पद्धतीने आपल्या आयुष्याचं सुद्धा आहे. जेव्हा आपण कोणता तरी वेगळा मार्ग करत आहोत तेव्हा काही येणारच ना आपल्याला, मग काही संकट येणार, काही प्रॉब्लेम्स येणार, काही त्रास होणार आणि त्यावरती मात आपल्याला करता येऊ शकते. हा विश्वास आपण आपल्यामध्ये जागवला पाहिजे आणि मात करायला शिकलं पाहिजे. तरच काहीतरी नवीन आपण आपल्या हातून घडू शकेल आणि मग काहीतरी आपल्याला यश मिळवता येईल. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट फक्त गृहिणींच्याच बाबतीत होते असं नाही आहे. तर ज्या नोकरदार स्त्री आहेत त्या पण फार काही वेगळं करतात असं दिसत नाही आहे. तर त्या जे काय आपले एकदा परीक्षा काही पास झाल्या, नोकरी लागली की ठराविक अगदी पार रिटायरमेंटपर्यंत त्याच चक्रात ते लोक अडकलेले आपण पाहू शकतो. काही वेगळं करण्याचं त्यांच्यामध्ये काही म्हणजे इच्छाही नसते आणि वेळ नाही, ह्या गोंडस नावाखाली त्यांचं हे सगळं लपून जातं. काही करायचं आहे पण मला वेळच नाही कारण माझं ऑफिस आहे. म्हणजे तुम्हाला ठीक आहे, प्रत्येकालाच ही गोष्ट असते, म्हणजे वेळ नाही आणि वेळ आहे हा आपल्या चॉईसचा प्रश्न आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करायची आहे तेव्हा आपण नक्कीच त्यासाठी वेळ काढू शकत असतो. म्हणून वेळ नाही ही सबब सांगण्यामध्ये काही अर्थ नसतो. मग तुम्ही तुमच्या या रुटीनमधून बाहेर पडून जेव्हा काहीतरी वेगळं कराल तेव्हाच कुठेतरी तुम्ही चमकाल, तेव्हाच तुमच्यातला स्पार्क दिसून येईल. नाहीतर चालू आहे आपलं खडेगाशी, आपलं चालू आहे सकाळचं ऑफिसला जायचं, 8 तास तिथे खाली मान घालून काहीतरी तुम्ही करताय तुमचं रुटीन वर्क, वापस येता, पैसे कमवता, पैसे बँकेत जमा होतात. पण ह्या सर्वांमधून तुम्ही काय वेगळं अचीव करत आहात? ठीक आहे, ह्या बाकी स्त्रियांपेक्षा तुम्ही थोडे 4 पैसे जास्त कमवता, ह्यापेक्षा वेगळं तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वासाठी काही केलेलं आहे का? तर ते करणं आवश्यक आहे. आपला म्हणजे कोणत्याही गोष्टीची सवय झाली की आपण कम्फर्टमध्ये जातो आणि त्या कम्फर्टमधून बाहेर येणं हे खूप आवश्यक आहे आणि तेव्हाच आपली प्रगती घडू शकत असते. म्हणून उगीच आपलं जीवनात ही घडी अशीच राहू दे ह्या म्हणण्याला काही अर्थ नसतो. तर आपण आकाशी झेप घ्यायला शिकलं पाहिजे. आता अजून एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगू इच्छिते मी की आपण पाहतो एका जागेवरती आपण उभे आहोत आणि आपल्याला या लेवलला आपल्याला जायचं आहे. आपण काय करू, थोडंसं हात उंचावून पाहू, थोडं मान उंचावून, फाटतात पायाच्या टाचा आपण उंच करून तिथपर्यंत पोचण्याचा आपण प्रयत्न करू. पण जर ते आपल्या आवाक्याच्या जर जास्तीच वर आहे तर काय करावं लागेल, तर आपल्याला उडी मारावी लागेल. म्हणजे उडी आपण जेव्हा मारतो तेव्हा आपण आपल्या पायाखालचं जे प्लेसमेंट आहे, जे काय आपलं जागा आहे ती आपण सोडतो आणि तेव्हाच आपण त्या वरच्या जागेपर्यंत पोहोचू शकत असतो. म्हणजे उगीच आहेत त्या जागेवरून आपण फक्त फार तर हात पोहोचू शकेल आपला, पण आपल्याला जर तिथे जायचं असेल तर मोठी झेप घ्यावी लागत असते. याचंच उदाहरण म्हणून सांगता येईल की ते जे सर्कसमध्ये काम करणारे कलाकार असतात, दोरीवरती काम करणारे, त्यांच्याकडे एकदा पहा तुम्ही. म्हणजे ते एका दोरीवरून दुसऱ्या दोरीवरती जाण्यासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून देतात, ती दोरी सोडून देतात. त्यांचे जे त्या रुळावरती ते उभे असतात ते सोडून देतात आणि दोन्ही म्हणजे जीवानिशी अगदी जीवाच्या आकांताने ते त्या दुसऱ्या दोरीला पकडतात आणि तेव्हाच ते तिथे स्थिर होऊ शकतात. तर अशाच पद्धतीने कोणत्याही गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे की ह्या रुटीन आपल्या जगण्यामधून थोडासा वेगळा वेळ काढून आपण काही वेगळं शिकत आहोत का, काही वेगळं आपल्यामध्ये कालच्यापेक्षा आजच्यामध्ये आपल्याला काही फरक पडला आहे का. तर तो पडला नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत आहे का. मागच्या वर्षीचे आपण जेव्हा अल्बम वगैरे चालतो किंवा आजकाल फेसबुकवरती पण येतं पहा की ह्या दिवशी ह्या वर्षी तुमचे हा फोटो तुम्ही अपलोड केला होता. तर त्यामध्ये आणि यावर्षीच्या फोटोमध्ये आपल्यात काय फरक दिसतोय, आपल्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, आपली पोझिशन, आपली बोलण्याची पद्धत, आपली विचार करण्याची पद्धत यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली आहे का. दिवसेंदिवस आपल्यामध्ये प्रगती कशी होईल याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे असं आज मला तुम्हाला सांगावं वाटतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमधून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज
सबस्क्राईब करा. धन्यवाद.